आयसीयू मध्ये हार्ट अटॅकचा पेशंट ऍडमिट झाला की नातेवाईकांचा पहिला प्रश्न असतो, डॉक्टर कशामुळे हार्ट अटॅक आला. तर इथे आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक एका गोष्टीने होत नाही. त्याला मल्टीफॅक्टोरियल डिसीज किंवा अनेक घटकांचा मिळून होणारा परिणाम, त्याच्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. असं एक घटक नसतो. मग कुठली कारण आहेत हृदयविकार होण्याची? तर त्याची दोन गटात विभागणी करू शकतो आपण. पहिला गट म्हणजे ज्याच्यावर आपलं नियंत्रण नाही असा गट, आणि दुसरा गट की प्रयत्नपूर्वक आपण जे रिस्क बदलू शकतो ते. तर पहिल्या गटामध्ये ज्याच्यावर आपलं नियंत्रण नाही, त्याच्यात अनुवंशिकता, वाढत जाणारं वय आणि आपलं लिंग या तीन गोष्टी आहेत की ज्या आपण बदलू शकत नाही. आपल्या आई वडिलांमध्ये जर हृदयविकार असेल कमी वयात तर आपल्याला होण्याची शक्यता वाढते. वाढत जाणाऱ्या वयामुळे आपल्या सर्वांना कल्पना आहे प्रत्येक अवयवाची झीज होते आणि आजार वाढतात. आणि आपलं लिंग, हृदयविकारामध्ये हे महत्वाचं आहे कारण स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा हृदयविकार होण्याचं प्रमाण कमी असतं, साधारण 55 वर्षापर्यंत. त्यानंतर मग ते समसमान होऊन जातं. ज्या गोष्टी आपण प्रयत्नपूर्वक बदलू शकतो त्या म्हणजे सगळ्यात महत्वाचं मधुमेह किंवा डायबिटीस, दुसरं रक्तदाब वाढलेला किंवा हायपरटेन्शन किंवा बीपी, तिसरं महत्वाचं रक्तात वाढलेलं कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराईड, आणि चौथा महत्वाचा रिस्क फॅक्टर म्हणजे तंबाखूचा वापर, विशेषतः स्मोकिंग करणं.